मनोज जरांगे पाटील 5 महिन्यानंतर आज त्यांच्या अंतरवाली सलाटीतल्या घरी परतलेत। दरम्यान यावेळी जरांगेंच्या पत्नीनं त्यांचं औक्षण केलं, तर मुलींनीही फुलांची उधळण करत जरांगे पाटलांचं स्वागत केलं। दरम्यान जरांगे पाटलांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संजय सरोदे यांनी। पाहूया। आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचा संपूर्ण परिवार आहे। जरांगे पाटलांनी शपथ घेतली होती की जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत घराचा उंबरा ओलांडणार नाही, आणि तिने आज उंबरा ओलांडला। कुटुंबाची भेट घेतली। जरांगे पाटील आपल्यासोबत। दादा, 5 महिन्यानंतर कुटुंबाची भेट घेतली, काय भावना आहे? आणि शेवटी समाज आणि समाजाच्या लढ्यासाठी हा संघर्ष सुरू होता। आज शेवटी 5 महिन्यानंतर आरक्षण मिळाल्यानंतर येईल दोन्ही गोष्टी साध्य केल्या आहेत। एक तर समाजही एकत्र केला, कुटुंबानेही त्याग केला, आणि समाजाला 57 लाख नोंदीही मिळवून दिल्या। आणि ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडणार नाहीत तो आमच्या पुढे खूप चॅलेंज विषय होता। त्याच्यासाठी गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश आपण आणला, म्हणजे तिथंही आपण मराठी जिंकले, शांततेत गेले आणि जिंकले। त्या कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत मराठा समाज आणि माझ्यावरती, आमच्या दोघांवरती मोठी जबाबदारी। त्यामुळे ती अंमलबजावणी एकदा झाली रे बाबा, मग मात्र आपण कायम कुटुंबाचे, कारण समाजाला आपण कुटुंब मानलेलं आहे। परंतु 10 तारखेला मी पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा केली अंमलबजावणीसाठी, आणि सरकार 100% करेल। एकदा त्या कायद्याच्या मार्फत, सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याच्या मार्फत एक प्रमाणपत्र मिळालं, मग मी मोकळा झालो, माझा समाजही मोकळा झाला। आणि एकदा मिळालं की तुम्ही राज्यात महादिवाळी बघा, आता झाली दिवाळी, गुलाल उधळून फटाकडे फोडू, पण महादिवाळी बघा, गुलाल बघा आणि विजयी सभा बघा कशी होती, डेंजर। कॅमेरा विकी चव्हाणसह संजय सरोदे, TV9 मराठी, जालना।